कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे. हरि बोल हरि बोल हरि बोल. हरे 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 हरे. आपण आपल्यासाठी जगलं पाहिजे. आपल्याला सुरुवातीला वाटतं की आपण आपल्यासाठी जगत आहोत. लहानपणी आपण रडतो क्या 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 करत आईपाशी वडिलापाशी. आपल्यासाठी जगतोय, आनंद वाटतो. आणि तीच आपली सवय लागलेली असते की मी जे काही करील ते माझ्या देहासाठी करील. पण आता थोडी बुद्धी विकसित झाली पाहिजे आणि समजलं पाहिजे. इथंच भगवद्गीता सांगते की तू देह नाही, हे समजणं खूप महत्त्वाचं आहे. हा वेदांत आहे आणि खूप जरूर आहे. तू देह नाही हे समजल्यानंतर मग मी कोण आहे हा प्रश्न पडतो. तर मी आत्मा आहे, चैतन्य आहे. आणि मी आत्मा आहे तर त्या आत्म्यासाठी मग त्यांनी जगलं पाहिजे. स्वस्थिती स्वस्वरूप हा. तर देह अलग करता आला पाहिजे, मन अलग करता आली पाहिजे, बुद्धी अलग करता आली पाहिजे आणि आत्मा अलग करता आला पाहिजे. ह्यासाठी साधना आहे. म्हणून मी देह नाही हे समजण्यासाठी साधन आहे. तपो दिव्यम. मग एका दिवसाचं काम आहे का? मुळीच नाही. कारण इतके घट्ट मिठी त्यांनी बांधलेली आहे देहानी आत्म्याशी की सुटत नाही. 30 वर्ष प्रयत्न करूनही सुटत नाही. म्हणून काय तसंच जगायचं का नाही? स्वतःसाठी जगायला शिकलं पाहिजे. पहिले आपल्या मनाला सकाळी सांगितलं पाहिजे, हे मना तू स्वतःसाठी जग. म्हणजे कोणासाठी जग? देहासाठी जगायचं नाही, आत्म्यासाठी जग. का देहासाठी जन्मोजन्म आपण जगतच राहिलेलो आहे शरीरासाठी. ही पहिले अध्यात्माची पहिली आणि शेवटची खूण आहे. आणि म्हणून देहात्मबुद्धी जी आहे ती आत्मबुद्धी करण्यासाठीच साधना आहे. हे ज्या व्यक्तीला कळतं त्याला पहिली क्रिया म्हणजे केवळ स्वस्थ बसणे, निष्क्रिय बसणे, काही न करणे. कारण तो जर काही करेल ना तर रजो तमो गुणातच राहील. सत्वगुणात तर राहणं शक्यच नाही. कारण देहाचा गुणधर्म जास्त रजो आणि तमोगुणावरच राहणं आहे. उचापत्या करत राहील आणि याच उचापत्या त्याला त्रासदायक होते. नाही मी असं करील, मी तसं करील, हे सर रजोगुण आहे. आणि मग तमोगुणात मी त्याचं मग एन्जॉयमेंट करील, खाईल पील मजा करील. क्या है पैसा कमाना है और खा पी के सो जाना है. तो अगोदर खा पी के सो सकता है आदमी. नाही. रज्जो आणि तमो गुण कमी झाल्याशिवाय सत्वगुणात माणूस जाणार नाही. आणि सत्वगुणात जाण्यासाठी साधना आहे. म्हणून पहिली साधना आहे स्वस्थ बसून बघा आणि स्वस्थितीमध्ये या. मी कोण आहे किंवा स्वस्थ बसा, केवळ श्वासाकडे लक्ष द्या. आणि त्याच्यावर पुढची अवस्था अशी आहे की हाती माळ घ्या, स्वस्थ बसत नाही म्हणून. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे करा. हळूहळू मन शरीर बुद्धी स्वस्थ बसेल. आणि चांट अँड बी हॅपी हिअर